हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर या वीकेंडला पावभाजीचा बेत केलेला होता. एकदम फ्रेश भाज्या आणलेल्या आणि लगेचच करायला घेतलेली, कारण की एकदम फ्रेश भाज्यांची ना पावभाजी खूप टेस्टी लागते. आणि नवीन कुकरचं पण उद्घाटन केलेलं. बरेच दिवस झालेलं, आणून तर ठेवलेला होता, पण आज काहीतरी करू मग काहीतरी करू असं करत करत दुसराच वापरत होते अगोदर. मग म्हटलं हा वापराय तर काढायचा आहे, पण असं काय करू की लक्षात पण राहील. तर म्हटलं चला मस्त पावभाजीच करूया डायरेक्ट कुकरमध्ये. म्हणजे डायरेक्ट नाही भाजी टाकणार आहे, पण त्याच्या मेन ज्या भाज्या आहेत की नाही तर त्या शिजत टाकण्यासाठी आणि फ्रेश भाज्या. आणि या सीझनमध्ये जे स्पेशली मटार किंवा गाजर कलर असतो ना, आणि याची जी चव असते ना पावभाजी स्पेशली, ती खूप भारी लागते बघा. मेन मेन जे बटाटं, त्याच्यानंतर बीट, फ्लावर, फ्रेश असा मटार, एक डब्बू मिरची आणि गाजर टाकलेला आहे. पावभाजीसाठीच्या ज्या मेन मेन भाज्या आहेत ना, तर त्या अगोदर कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत. मी कांदा आणि टोमॅटो या भाज्यांमध्येच नाही शिजवत, खूप गाळ होऊन जातो. आणि ते सेपरेट फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. असे बघा मोठे मोठेच मी काप केलेले आहेत. मटार पण जास्त टाकलेलं आहे, कारण असंही भाज्या खात नाहीत ना मुलं, तर पावभाजी त्यांना आवडते. मग जेवढं होईल तेवढं सगळ्यात जास्त भाज्या टाकायच्या आणि छान भाजी बनवायची की खातात मग. तर बघा नवीन कुकर आहे, भाज्या पण अशा जास्त झालेल्या. आणि मी 2 ग्लास पाणी टाकलेलं. थोडंसं पाण्याचा अंदाज आलेला नव्हता, नंतर थोडं जास्त वाटलं मला. पण ठीक आहे, पहिल्यांदाच वापरत होती त्याच्यामुळे थोडं असं होणारच होतं इकडे तिकडे. कारण दुसऱ्या कुकरचं मला माहीत झालेलं आहे, छोटाच आहे तरीसुद्धा, पण याचं एवढं माहिती नव्हतं. तर मी कुकर तर लावला, पण तीच भीती होती की आता पाणी वरती येऊ नये. आणि तेच झालं बघा. जसं की वाफ निघायला लागली आणि शिट्ट्या व्हायला लागल्या की शिट्टी बरोबर असं पाणी यायचं बाहेर. मग ते थोडंफार मॅनेज केलं मी. 3-4 शिट्ट्यात भाजी पूर्णपणे शिजवून झालेल्या. आणि कांदा, टोमॅटो आणि एक मी ढब्बू मिरची कट पण केलेली आहे बारीक अशी, आणि एक शिजायला पण टाकलेली आहे. आणि पावभाजीचं एक असतं की याला खूप असा मसाला करायची काहीच गरज नसते, फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या आणि पटकन फोडणी टाकायची. तर फोडणीसाठी बघा तेलात बटर टाकलेलं आहे आणि लसूण आणि अद्रक जे आपण हे केलेलं आहे ना, कुटून घेतलेलं आहे जिरीच्या नंतर, ते टाकायचं आहे. तर बटर टाकलं की असे बबल्स आलेले आहेत, छान फेस झालेला आहे आणि मस्त नाही का लसूण आणि अद्रकचा वास येतो भारी याच्यामध्ये. माहीत नाही पावभाजीचं आणि बटरचं काय नातं आहे, कारण की मी भरपूर वेळेला तूप पण टाकते, कारण दरच वेळेस बटर नसते बरं का. पण तशीच टेस्ट तर लागते. पण तरीही म्हटलं चला बटरच आणूयात, आपण व्हिडिओ पण करायचा आहे याच्यासाठी. तर तूपही टाकू शकता, तुपाने सुद्धा खूप टेस्टी बनते. थोडं काय एवढा काय असा फरकच पडत नाही. तर तीनही भाज्या खूप चांगल्या शिजून घ्यायच्या, कारण की दुसऱ्या भाज्या सगळ्या आपण शिजवून घेतलेल्या असतात आणि फक्त मिक्स करायचं आहे. चांगलं मॅश पण व्हायला पाहिजे, टोमॅटो हे सगळं असं नाही का पूर्णपणे ग्रेव्ही टाईप व्हायला पाहिजे. म्हणून मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं हे शिजवून घ्यायचं. मीठ टाकलं की भाज्या सॉफ्ट होतात. आणि भाज्या शिजल्या की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मसाले सुद्धा याच्यात काहीच नाही, कारण की पावभाजीला खरोखर खूप जास्त काही मेहनतच लागत नाही. हळद टाकायची, लाल मिरची पावडर, गरम मसाला थोडासा आणि पावभाजीचा मसाला, कारण की रेडीमेडच पावभाजीचा मसाला आपण वापरतो. मी काही घरी वगैरे बनवत नाही. तर बघा इकडे जेवढी भाजीच्या तुलनेत 1-2-2.5 चमचे टाकलेले आहे. 2 चमचे मी मिरची पावडर पण टाकलेली आहे, म्हणजे लाल मिरची पावडरची, आणि 1 चमचा गरम मसाला. तर एवढ्या भाज्या एकदम परफेक्ट बनलेल्या आहेत. एवढ्या भाजीसाठी जास्त झालेली होती भाजी, पण तरीसुद्धा एवढी भारी झाली होती. कलरवरूनच लक्षात येत असेल की ग्रेव्ही कशी झालेली आहे आणि चवही तेवढीच सुंदर लागत होती. आणि खरं तर पावभाजी अशी एकदम मस्त चटपटीतच व्हायला पाहिजे, चमचमीत अशी, म्हणजे खूप जास्त तिखट नसते पावभाजी. आणि एवढंच मसाल्यांमध्ये ना परफेक्ट भाजी झालेली. मी थोडंसं टेस्ट पण करून बघितलेलं. एकदम मस्त अशी ग्रेव्ही तर झालेली होती, पण आता भाज्या मॅश करायच्या राहिलेल्या आणि मी बारीक गॅस करून ठेवलेला. तर बघा जास्त पाणी झालेलं काय केलेलं, तर म्हटलं सगळ्याच भाज्या व्यवस्थित मॅश पण होणार नाहीत, बारीक पण होणार नाहीत, आणि पावभाजीचं कसं असतं ना, पूर्ण टेक्स्चर कसं असतं ना, त्याच्यासाठी मी अगोदर पाणी फोडणीतच टाकलं. म्हटलं तोपर्यंत छान शिजेल पण आणि फोडणी जळणार पण नाही. सगळ्या भाज्या मी मॅश करून घेतलेल्या. गाजर आणि बीटामुळे कलर तर एवढा नॅचरल आलेला, आणि एकदम फ्रेश भाज्या असल्यामुळे ना ते एकदम छान त्याचं नाही का फ्लेवर पण तेवढाच असा भारी वाटत होता. खूप टेस्टी झालेली होती. ग्रेव्ही तर एवढी भारी दिसत होती आणि त्याच्यात मसाले पण तेवढेच भारी. एकदम मिक्स केल्यानंतर असा लाल बुंद कलर आलेला होता ना, हे सगळं नॅचरल होतं आणि एवढं सुंदर बनलेली पावभाजी. एक्स्ट्रा पाणी अगोदरच टाकल्यामुळे नंतर पाणी टाकायची मला काहीच गरज पडलेली नाही. तो एक फायदाच झाला, कारण की परत पाणी गरम करावं लागलं असतं. तर तेवढ्याच पाण्यामध्ये मॅनेज झालेलं. फक्त कुकर विसळून मी थोडंसं पाणी टाकलेलं आणि एकदम परफेक्ट भाजी झालेली. थोडंसं मीठ मला कमी वाटलेलं, त्याच्यानंतर मी परत एकदा मीठ टाकलेलं. मसाले वगैरे दुसरे एकदम परफेक्ट बनलेले. जशी पावभाजी असते ना, सेम टू सेम तशी झालेली. वरून कोथिंबीर टाकली
इकडे कसुरी मेथी पण आपण टाकू शकतो. मी विसरून गेली खरं तर टाकायचं गडबडीमध्ये, उशीर झालेला दुपारी सुट्टीचं असंच असतं. आणि सिया पूर्ण वेळ टीव्ही बघत होती. तिचा पूर्णच चाललेला इकडं-तिकडे डान्स कर, हे कर, ते कर आणि मध्येच येऊन विचारत पण होती. आणि सुट्टीच्या दुपारी ना पावभाजी करायला पण भारी वाटतं, कारण की भाजी केली की झालं. चपात्या नको, भाकरी नको, पटकन पाव गरम करायचे आणि खूप भारी वाटतं ना, म्हणजे काम हलकं वाटतं स्पेशली बायकांसाठी. तर इकडे लोखंडी तव्यात थोडंसं आधी बटर टाकलं, थोडीशी पावभाजी टाकली आणि मस्त मधून कट केलेले पाव गरम करून घेतले. छान खरपूस ते स्मोकी फ्लेवर आणि थोडंसं भाजीचं टेक्स्चर त्याला आणि एकदम अशी गरम-गरम भाजी खायला घेतलेली. त्यात परत बटर, कांदा आणि लिंबू पण मी नंतरच आपण खाताना घेतोच ना, म्हणून भाजीत नव्हतं पिळलेलं. अशी होती आजची रेसिपी आणि दुपारच्या जेवणाचा सुट्टीचा बेत पावभाजीचा. तर कसा वाटला व्हिडिओ आणि रेसिपी पण कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी जरी टेस्ट केलेलं असलं ना, तरी आमच्या पहिल्या थाळीवरती किंवा पहिल्या प्लेटवरती सियाचा ताबा असतो आणि तीच खात असते आणि तिलाच असतं. थँक